नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेटरे धरण या गावामध्ये. आणि मित्रांनो, अमोल पाटील युवा मंचच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा देवेंद्र फडणवीस केसरी हे भव्यदिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झाले आणि हे पर्व तिसरं आहे. मागच्या दोन पर्वात तुम्ही पाहिलं की पहिलं पर्व झालं, त्यामध्ये बकासूरने 1 नंबर केला. त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये लखन आणि चिक्याने नंबर केला. आणि तुम्ही पाहू शकता ह्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका आणि बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे मुंबईमध्ये, तो गोटकरांचा सर्जा आणि त्या जोडीला पुन्हा एकदा पळाला लखन. आणि अतिशय सुंदर अशी जोडी पळाली. ह्या जोडीने प्रथम क्रमांक केलेला आहे. आता आपण नानांकडनं याच्याविषयी जाणून घेऊया. मोठा विजय, मोठं मैदान आणि नेहमीसारखं नाराज नाही केलं. नाही, तसा तो मैदानात आम्हाला कधी नाराज करतच नाही. मैदानात नाराज करत नाही. आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे, उद्या आमचे शैलेश माळी सरपंच त्यांचा बर्थडे आहे. ते दोघांना पण त्यांनी आज आम्हाला चांगली गिफ्ट दिली. नाना, सगळ्यात जास्त चर्चा झाली ते आज बाहेरनं पळाला, त्याच्याविषयी काय सांगाल? हे सगळं नियोजन आणि बाहेरून कसं पळवायचं तर तो बघतो. कारण भाऊ, कसं काय नियोजन केलं तुम्ही? ह्याला बाहेरनं पळवायचं धाडस कसं काय केलं? बाहेर पळायचं म्हणजे धाडस म्हणजे लखन हा एकच खांदीचा नंदी आहे. आणि कसं मग सर्जा बाहेरनं पळतो, पण जास्त स्पीड बाहेरनं लावल्यामुळे मी त्याला हाणत नाही. आणि आज काय बाहेरनं म्हणजे तो एक खांदी बैल असल्यामुळं ते म्हणजे हाणत झालं, त्याला म्हणजे ऑप्शनच नाही काहीच. हे काही होते आज बाहेरनं म्हणजे आणण्याचं गरजेचं होतं आणि ते आज बाहेरनं पळून त्याने सिद्ध करून दाखवलं. त्यावेळेस काय चर्चा काय झालेली की नानांची वगैरे संपूर्ण टीमचं परत बिजू भाऊ झाले यांची चर्चा झाली का? म्हणजे कशा पद्धतीने, कारण एक प्रकारे रिस्कच होती म्हणावं. इजू असेल, इजूचं आणि माझं बोलणं झालं आणि लहानपणापासून तो बाहेरनं पळतो हे आम्हाला माहित आहे. इजूला माहित आहे, मलाही माहित आहे, कारण का आम्ही त्याला 1-2 ठिकाणी आणलेलं आहे. आणि थोडंसं म्हणजे वाटलंच काय, पण आम्हाला 100% माहिती होतं का गाडी एक काढणारच, कारण का लक्कन हा अति स्पीडचा बैल असल्यामुळे आठनं तो हटणार नंदी नाही. त्यामुळे गाडीवरती गॅरंटी 100% होती की गाडी आज 1 नंबर करणार. प्रथमच ही जोडी पळवण्याचा निर्णय घेतला आणि जोडी अप्रतिम पाहिली. निर्णय म्हणजे आज लक्कन हा महाराष्ट्र टॉपचा नंदी आहे, सर्जाही टॉपचा नंदी आहे आणि सर्व नंदीमध्ये आपण पळलेलोच आहे. एक लक्कन पळालं नव्हतं, पण ती गाडी पळवण्याची माझी स्वतःची इच्छा होती आणि माझी सर्जा ग्रुपची इच्छा होती का या नंदीवरती आपल्याला एकदा पळायचं आहे. आणि आम्ही स्वतः मनोज चव्हाणला फोन केला, त्यांनी एका शब्दावरती बैल दिलं आणि गाडी एकाच जोट्यात आली आणि गाडीने सिद्ध करून दाखवलं तर आम्ही दोन्ही कडनं पळून 1 नंबर करू शकतो. सेमीला पण कड लागलेली, फायनलला पण कड. काय सांगाल त्याविषयी? गट जेव्हा पडला तेव्हा कमेंट मध्ये आले काही गाडी बाहेर आली तर बोलू शकत नाही, कारण का दोन्ही नंदी आतलेत. परंतु जे कमेंट्स करणाऱ्यांना आज सिद्ध करून दाखवलं का आम्ही बाहेरनं पडून पण कमी नाही आणि आम्ही 1 नंबर करून दाखवू शकतो. अशा वेळेस कुठं म्हणायला लागतं का की बाबा बैल तर पळू शकतो, तेवढा विश्वास आहे तुम्हाला, पण झालं थोडस खच्चीकडून मानसिक होतं का त्यावेळेस? नाही, मानसिकची काय विषय नाही, कारण का जे म्हणजे काय चाहते असतील किंवा विरोधक असतील त्यांना म्हणजे त्यांचा एक अभ्यास असते, कारण काही आजपर्यंत बाहेरनं नंदी नाही जास्त पळाले. त्यामुळे काय एवढं काय ना, पण दोन्ही मालकांना आम्हाला विश्वास होता की आमची नंदी बाहेरनं पळणार आणि ते सिद्ध करून दाखवलं आणि ते खरोखर आज सिद्ध करून दाखवलं. नाना, एक लखन संदर्भात काय सांगेल? कारण सर्जा जसा मोठ्या मैदानात कायम गुलाल घेतो तसं लखन पण कायम गुलाल. लखन हा नंदी तसा महाराष्ट्राचा प्रिय नंदी आहे आणि त्याच्याबरोबर पळायच्या अरुण बोलला तशी आमची इच्छा होती. ती इच्छा आज आम्ही पुरी केली आणि 1 नंबर पण केला. असं नाही की बाबा बाहेरून पळून आम्ही 1 नंबर केला. अरुण बोलला तशा कमेंट्स मी पण वाचत होतो, दुपारी गाडीत बसलो होतो तेव्हा. ठीक आहे, कमेंट करणाऱ्यांना काय बसून कमेंटच करायचे. नाना, ही पायरा कसा करण्यात आला? पहिल्यांदाच ही जोडी एकत्र पळाली. अरुणनी फोन केला होता. बरं, फोन केला होता मनोहर शेट यांना. कसा प्रतिसाद दिला या नियोजन? म्हणजे पहिला फोन झाला त्यावेळेस कसा प्रतिसाद त्यावेळी भेटला? एका शब्दावर सांगितलेलं माझं नियोजन झालं नाही आणि एका शब्दावरती आपलं पायरा झालं आणि मी सांगितलं गाडीवर आमचा बबलू चाचा बसेल, कारण का मला बबलू चाच्यावरती भरपूर विश्वास आहे आणि त्याच्या भागातच आहे आणि बबलू चाच्याची गाडी तो कट्टर म्हणजे हमेशा तोच बसतो. त्यामुळे काही ना काही एका शब्दावर तुम्हाला जसं करा तसं करा आणि आमच्या म्हणण्यासारखं नियोजन झालं आणि त्यांना आम्ही बैल दिला. म्हणजे त्यावेळी मनोज चव्हाणे आम्हाला बैल दिलं, त्यांचं मी धन्यवाद करतो आणि गाडीने 1 केला. बबलू चाचाला मानलं पाहिजे, कारण मला वाटते पहिल्याच गटात बक्याच्या गाडीवरती चाचा होते, लगेच वर आले आणि परत लगेच खालच्या, मला वाटते तिसऱ्या का चौथ्या गटामध्येच आपला नाही, गटाला 1 नंबरला बक्कासूर आणि राजा पळाला. त्यानंतर 3 नंबर गटामध्ये सर्जा आणि लखन होता, पण नाही तो स्वतःच म्हणजे धावत जाऊन गटाला म्हणजे गाडी आणली आणि मला बबलू त्याच्यावरती भरपूर विश्वास आहे का, कारण का तो 100% बोला आरुषे टेन्शन नको घेऊ, मी गाडी आणतो, म्हणजे गाडी 100% मी सेमी असेल किंवा फायनल असेल मला त्यांनी म्हणजे ठामपणे सांगितलं का तू टेन्शन नको घेऊ, गाडी मी एक करतो. सेमी फायनलची उत्सुकता खूप ताणली गेली का? कारण की
बरेच प्रेक्षक वेटिंग होती, काय होतंय? अटीतटीचा सामना होता, त्यात मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार होती. लढत म्हणजे काय, हा बैलगाडी क्षेत्र म्हणजे हे आपलेच नंदी आहे सर्व, आणि हा सब परिवार आणि कुटुंब आहे. त्यामुळे फक्त काय एक नंदींची लढत असते, मालकांच्या याच्यामध्ये काहीच नसते. परंतु बाहेरनं गाडी असल्यामुळे थोडीशी भीती होती, कारण का विठ्ठल नानाची गाडी चांगली होती, लक्षाही होता, साखरवाडीचा बावड्या होते, 2-4 गाड्या होत्या, त्यामुळे थोडीशी भीती होती. आणि सम्राटही होता, त्यामुळे थोडीशी धाकधुकी होती, गाडी काय करेल. भरपूर असे म्हणजे बोलले का गाडी सर्जाला लखनला पास नव्हत, पण ते त्याही दोन्ही नंदीवर सिद्ध करून दाखवले. विजुनाना काय आनंद आहे आज? मोठा विजय आणि मोठं मैदान. विजय आणि तो बी बैल चांगला आहे, आणि तो बैल चांगला माझी तब्येत बरोबर नसताना बी मी आलो बर थोडस नियोजन बी लागते, त्या खड्याने आला बैल म्हणून कसं आहे, पळवायचे नाही का, जाताना तुम्ही पळवू शकता. बरोबर. सीमेला आला तर ते खाली बैल कसा पळायला पाहिजे. तुम्हाला उद्याच्या चालीसाठी ते महत्वाचं ठरलं ना, बाहेरनं बैल पळतो. आता बिंदास झालं का की बाबा पब्लिक ना आली की काय टेन्शन नाही? नाही, आता आम्ही म्हणजे बिंदास आम्ही पहिले पण होतो की कधी तशी पब्लिकनी गाडी आली तर आम्ही सर्जा टाकू शकतो, एवढा विश्वास अरुणला होताच. बरोबर. नाना आता आज आम्ही जास्ती हे झालं, प्रॅक्टिकली ते प्रॅक्टिकली सिद्ध झालं. नाना, सगळ्यांना उत्सुकता आहे की ती जोडी कधी पळताना बघायला भेटेल. ती जोडी म्हणजे कुठली जोडी तुम्ही बघा? भेटेल, लवकरच भेटेल. लवकरच भेटेल ना. आणि नावच घेतो आता, मथुर आणि गोटचा सर्जा प्रेक्षकांना पाहिजे जोडी ना. नाही, आता कसं असतं बघा, काळ वेळ यायला लागते, नियोजन जुळून आलं का ती पण पळत. नाना, मुंबईमध्ये धमाका चाललाय बिनजोडचा, मैदान पण एकदम आमच्यापेक्षा ह्या वर्षी तुम्ही जास्त पिकअप घेतला, काय सांगाल त्याविषयी? हो, या वर्षी आम्ही जास्ती पिकअप घेतला. आता आज 3 फेऱ्यांचं मैदान तिकडे चालू होतं, कोणी 1 नंबर गेला, आम्हाला पण गडबडीत नाही काय गडबडीत सगळ्यांनाच सगळे इकडे लक्ष लागून होतं. तर नाना, मोठ्या कुठल्या मैदानात दिसेल परत घाटावरती सर्जा? 8 तारखेला पुरंदवड्याला. बर. आणि त्याच्यानंतर ना पुढचं नियोजन कसं असेल? 8 नंतर नियोजन नाही केलं, पण 100% बैल दिसेल. 8ला दिसेल. अरुण दादा, आज मथुरने पण फायनलचा गुलाल घेतलाय 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. सर्जेनं पण आज प्रथम क्रमांक केलाय, काय आनंद आहे आज? काय नाही, मथुर असेल, सर्जा असेल, हे छोटे मोठे भाऊच आहेत. बकासूर असेल, आज बकासूर थोडासा म्हणजे मला खंत वाटली, गाडी नाही बसली, परंतु त्याची खंत मथुर आणि सर्जाने आज भरून टाकली. नाना, शुभेच्छा राहतील. आणि खरंच मानलं पाहिजे तुमच्या जिद्दीला आणि सर्जाच्या जिद्दीला पण, कारण खरं म्हणतात ना की मालक तर कष्ट घेत असतात, सर्वजण टीम कष्ट घेत असतात, पण त्या मुख्य जनावराला जाण असते, आणि ते म्हणजे त्या जाणपोटीच पळतो म्हणावं लागेल. तुम्हाला एक सांगू का, मुख्या जनावराला अरुणची आणि जगदीशची खरोखर जाण आहे त्याला. कारण अरुणची 2 लहान मुलं आहेत, त्यात मुलगा एक शाळेत जातो, म्हणजे त्याला सकाळी नर्सरीला सोडणं हे त्याला करायला लागतं, पण तो त्याला घेऊन 2-2, 3-3 दिवस इथं राहतो. मी ऐन टायमाला येतो, म्हणजे त्यालाही माहिती आहे, तो मला सांगतोच की नाना तू टायमावरती आहे, आम्ही टायमावर येतो. पण हे जे खरं श्रेय आहे ना, हे अरुणचं आणि जगदीशचं आहे. 2-2, 3-3 दिवस येऊन राहणं करणं, परत त्याला तर बघा, उद्या होळीचा सण आहे तरी हे इथं राहणार, परत उद्या सकाळी मुंबईला सणाला येणार, आणि परत 8 तारखेला परत इकडे यायचं. परत 8 तारखेला, परत ते 4 तारखेला बिंजोडच्या मैदानाला घेऊन जाणार. बरोबर. म्हणजे आज त्यांचा त्रास भरपूर आहे ना. बिंदोडची तयारी कशी केली? हा, व्यवस्थित आहे. ठरले का ही बिंदोड धरली का? बिनजोड नाही धरली, हा. ते 4 तारखेला म्हणजे काय नाव असेल किंवा नाव देऊ, बिनजोडचा खेळ कसा आहे का, ते म्हणजे टाइमवरच समजते, म्हणजे कोण नाव असेल मैदानातच काय? दादांकडे तुम्ही, दादा काय आनंद आहे आज? मोठा विजय आज, फुल आनंद आहे आज. हा, कसा उत्साह कसा साजरा करणार? जोरात उत्सव आहे, उत्साह कसा साजरा करणार आहे अजून? जोरात करणार. कसं आहे आता, होळी आम्ही आजच खेळलो ना. आज मग आता धुलीवंदन कधी साजरं करायचं? म्हणजे कसं आहे धुळीवंदना तर घरी गेले. आणि अरुण दादा बोलतायत काहीतरी. आनंद म्हणजे कसा आहे माहितीये का, आता हा आमचा आनंदाचा म्हणजे मोठा भाऊच आहे, आणि पूर्ण म्हणजे सर्जा हा दादाच्याच घरी असतो, माझ्या घरी नाही, काही नानाच्या घरी नाही. आणि या जे मागचे पुढले सर्व नंदी आमच्या दादाच्याच घरी असते. त्याचा दादाचा छोटा मुलगा असेल, अनुज पाटील किंवा अनंत पाटील असेल, आज पूर्ण कष्ट हे 2 बाप बेटे करतात, म्हणजे त्यांचा भरपूर श्रेय आहे. शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि खरंच मानलं पाहिजे दोघांना. आणि प्रेक्षकांचं पण इच्छा होती की या जोडीनंच गुलाल घ्यावा, 1 नंबर करावा, आणि ती इच्छा सफल झाली. आणि शुभेच्छा राहतील. आणि मोठ्या एखादं मोठं मैदान पडलं तरी ही जोडी आम्हाला दिसेल का त्या मोठ्या मैदानामध्ये पुन्हा एकदा? पुन्हा एकदा दिसेल 100%. चालतंय, ठीक आहे, धन्यवाद. असंच कायम गुलालात राहा. तुम्हाला पुढील मैदानासाठी शुभेच्छा. मित्रांनो, आवी आपल्या समोर. आवी, काय सांगशील, आजचा आनंद कसा काय?
आज खूप आनंद होतोय. कडनी एक नंबर केलाय. कडनी एक नंबर केलाय आणि दोघं पण एकच खांदी होती, म्हणजे काय सांगशील त्याविषयी? म्हणजे ते उलट्या खांदी पण चांगला पळाला. चांगला पळाला. मित्रांनो आम्ही निघालो होतो पण आम्ही सापडत नव्हता, आम्ही इथं थांबला होता, तर आम्ही भैया पण भेटलेला आहे. आजचा आनंद कसा आहे? आज खूप आनंद झालाय. मागच्या वर्षी पण एक नंबर हा. केलाय, या वर्षी पण एक नंबर केलाय. तुमचा हक्काच म्हणजे ग्राउंड मैदान असलं झालं. नाही हक्काचं म्हणजे बैल आपला छान पळाला इथं. मागच्या वर्षी पण या वर्षी पण छान पळाला. ज्यावेळेस फायनलला तुमची गाडी कडेला लागली त्यावेळेस काय वाटतं? सेमी बी कडनी काढलाय, आपल्या बैलावर कड काढली आणि फायनलला त्या बैलाच्या याच्या अंगावर. त्याच्यावर केलं बरं. आणि विशेष म्हणजे पायरा कसं काय करण्यात आला? पहिल्यांदाच सर्जा पैरा 2 महिने आधीच पळायचं होतं, पण आज नाही उद्या करून योग आले आणि भाऊनी हा पैरा केलेला होता. मनोहर शेठचा फोन झाला का नाही काय? हो झालंय. आता कुठल्या मैदानात लखनचं नियोजन आहे? नियोजन आता 8 तारखेला पळणार. 8 तारखेला पुरंदावड्याला. हो चांगलं नियोजन केलंय. हा चांगलंय. ती आज सकाळी आलेला तू पायरा सांगताना पण जरा खुश होता, खूप खुश होता. काय नाही काय तेव्हा पैरा सांगायचं, सगळ्यांना माहित होतं आपले ही गाडी पळणार आहे म्हणून, सर्जा आणि लखन. त्याच्यानुसारच बरं. हो त्यानुसार हे झालं आणि पळाली आणि आणि छान गाडी पळाली. छान गाडी पळाली. आणि सीएमईला जरा थोडंसं तात्काळ थांबावं लागलं. सीएमईची लय उत्सुकता होती लोकांना, काय सांग? सेमीला म्हणजे काय आलं, शाकीर तात्याची गाडी सारखी सुटून जायची, हा. त्याच्यामुळं खूप लेट झाला. पण झालं शेवटी सेमी. हो सेमी झालं. सगळ्यांचं सेमीकडे लक्ष होतं. बरं चालतंय. त्याला तुमचं अभिनंदन, तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन. असंच कायम बोला आता. धन्यवाद.